नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ज्या पद्धतीत तहसीलदार साहेबांनी जाळी स्थळ पाहणी केली होती त्याच पद्धतीत जाळी इथं आढळून आलेली आहे। सध्या पाहू शकता तुम्ही ही जाळी आणि हे सध्या तिथले जाळीचे जुन्या जाळीचे फोटो। आणि जे शेतीचा रस्ता हा लवकरात लवकर मार्गी लावावा, अधिकारी असो कोणी असो त्यांनी। तुमचं नाव सांगा आणि तुमची शेती कुठे आहे? माझं नाव सोमनाथ बाबासाहेब काकडे, राहणार कचनेर। माझी शेती जोडवाडी शिवारात 141 गट नंबरमध्ये। त्याच्या लगतचे शेतकरी एक DYSP रिटायर्ड DYSP त्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन माझ्यावर दबाव आणते। तहसीलदार साहेबांचं तिकडं तहसील लेवलला पण ते व्यवस्थित टाईमवर काम होत नाही। या सगळ्या पद्धतीचं हातात झालेलं मी परेशान झालो अशा पद्धतीने। ते जे सदरीत DYSP आहेत ते त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून तर तुमच्यावर दबाव आणण्याचं तर तेच म्हणावं लागेल ना। आता तुम्ही त्यांच्या वरिष्ठाला तक्रार केली का? माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तसे बाबा पोलीस प्रशासनाने तुम्हाला फोन लावतो मी म्हणतो काय त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केली का तुम्ही? नाही आता गृहमंत्री त्यांच्याकडे जायचं ना। संबंधित तहसीलदार आणि जे संबंधित मग त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करायला पाहिजे ना तुम्ही। ती रिटायर आहे ना आता, ते रिटायर आहे सध्या। हां, ते शेतकरी म्हणून आहे आता समजा, परंतु त्यांनी म्हणजे त्यांच्या पदाचा आणि जे ओळखीचं जे दबाव आणून जे आहे ते करते। परंतु तहसीलदार साहेब त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि ते प्रत्यक्ष स्पॉट पाहणीवर जाऊन आणि त्या शेतकऱ्यालाही सांगितलं का यांना रस्ता द्या पूर्वजित आहे ते, तर तरीही तहसीलदारालाही ते त्यांच्या आदेशाला म्हणजे मानानं आणि ते मध्ये शेतकऱ्याला रस्ता अडवू लागले। तर न्याय मिळावा हेच